नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या नीटच्या मराठी प्लॅटफॉर्मवरती. इथे तुम्हाला नीटचा प्रत्येक टॉपिक हा मराठीमधून शिकण्यास मिळणार आहे. तर चला, आजचा आपला टॉपिक आहे गोल्जी ॲपॅरेटस. गोल्जी ॲपॅरेटस काय आहे तर एक सेल ऑर्गॅनेल्स आहे जे आपण पाहिलेलं आहे या अगोदर. सेल कोणी डिस्कवर्ड केलं तर सेल डिस्कवर्ड केलं अँटोनी व्हॅन लिओनहुक यांनी. आणि सेलमध्ये जो सेंटरला न्यूक्लियस असतो ते कोणी डिस्कवर्ड केलं, रॉबर्ट ब्राऊन यांनी. आणि सेल थेरी कोणी दिली, सेल थेरी ही सेल्डन आणि सचवान यांनी दिलेली आहे. तर तो आपण प्री नॉलेजसाठी आपण तिथे रिकॉल केलेला आहे. आता आपण बघणार आहोत गोल्जी ॲपॅरेटस. आपल्याला माहिती आहे सेलमध्ये जे सेल हा असा असतो, सेंटरला न्यूक्लियस असतं, सायटोप्लाझम असतं आणि या सायटोप्लाझमवरती अनेक सेल ऑर्गॅनेल्स हे फ्लोटिंग करत असतात. फ्लोटिंग म्हणजे तरंगत असतात आणि त्यामध्येच गोल्जी ॲपॅरेटससुद्धा सेल ऑर्गॅनेल्स आहे जो फ्लोएट करत असतो. आणि हा गोल्जी ॲपॅरेटस कुणी शोधून काढला तर कॅमिलिओ गोल्जी यांनी 1898मध्ये ऑब्झर्व केलं की डेन्स स्टेंड म्हणजे असे डार्क असे स्टेन डाग आहेत या सेलमध्ये. तर त्या रेटिक्युलर स्ट्रक्चरला त्यांनी जवळून पाहिलं आणि त्याला स्वतःचंच नाव दिलं, जे की कॅमिलो गोल्गीवरून गोल्गी ॲपॅरेटस हे त्यांना नाव दिलेलं आहे, जे की डिस्कवर्ड केलेली आहे 1898मध्ये. These were later named Golgi bodies after him. ठीक आहे. They consist of many flat disc-shaped sacs or cisternae of 0.5 um to 1.0 um diameter. ठीक आहे. तर इथे फ्लॅट सिस्टरनी तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे ॲपॅरेटस गोल्जी ॲपॅरेटसचं स्ट्रक्चर आहे. इथे फ्लॅट सिस्टरनी पाहायला मिळत असेल. डिस्क शेप जे आहेत, सॅक लाईक स्ट्रक्चर, याला सिस्टरनी असे म्हणतात. याला काय म्हणतात, सिस्टरनी म्हणतात याला. द गोल्जी सिस्टरनी वॉज concentrically arranged near the nucleus with distinct convex cis or the forming. म्हणजे हे जे गोल्गी ॲपॅरेटसचं जे सिस्टरनी आहे हे न्यूक्लियसच्या अगदी जवळ असतं आणि हे फेस कसं केलेलं असतं तर कॉन्वेक्स सिस फेस फॉर्मिंग करतं. आणि कॉन्केव ट्रान्स और द मॅच्युरिंग फेस सिस द ट्रान्स फेस ऑफ ऑर्गॅनिल आर एंटायरली डिफरंट बट इंटरकनेक्टेड. जे इथे न्यूक्लियस आहे याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला इथे सांगते की हे सेंटरला न्यूक्लियस आहे. इथे समजा हे गोल्गी ॲपॅरेटस आहे. जे गोल्गी ॲपॅरेटसचा चेहरा हा न्यूक्लियसकडे आहे त्याला काय म्हणलं जातं, कॉन्वेक्स सिस. आणि हे जे बॅक साईडचं आहे ऑपोजिट टू न्यूक्लियस त्याला काय म्हणलं जातं, कॉन्केव ट्रान्स. ठीक आहे. तर कॉन्वेक्स सिस जे आहे ते इमॅच्युअर असतं आणि जे कॉन्केव ट्रान्स असतं ते मॅच्युरिंग फेस आहे. तर मॅच्युरिंग फेस विचारलं तर न्यूक्लियसकडे असतं ते काय आहे, कॉन्वेक्स सिस. आणि न्यूक्लियसच्या ऑपोजिट जे फेस असतं त्याला मॅच्युरिंग फेस असं म्हणतात. गोल्गी ॲपॅरेटस प्रिन्सिपली परफॉर्म द फंक्शन ऑफ पॅकिंग मटेरियल्स. तर याचं काम काय आहे तर हा गोल्जी ॲपॅरेटस या फॅक्टरीसारखं काम आहे. आपले सेल काय आहे, फॅक्टरी आहे. तिथं अनेक प्रोसेस घडतात आणि या गोल्जी ॲपॅरेटसचं कोणतं काम दिलेलं आहे, पॅकिंग करण्याचं. जे सेलमध्ये मटेरियल्स येतं त्यांना पॅक करण्याचं काम कोण करतं तर गोल्जी ॲपॅरेटस करतं. आणि हे डिलिव्हर्ड करतं अनेक सेल्स आउटसाईड ऑफ द सेलला हे डिलिव्हर्ड करतं. सेलच्या बाहेर ज्यांना कोणाला हे मटेरियल लागतं त्यांना हे डिलिव्हर्ड करतं. मटेरियल्स टू पॅक्ड इन द फॉर्म ऑफ वेसिकल्स फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम फ्यूज. तर हे जे पॅक केलेलं मटेरियल आहे ते कशामध्ये पॅक करतं तर वेसिकल्स म्हणजे काय, हे असे छोटे छोटे वेसिकल्स फॉर्म करतं आणि याच्यामध्ये मटेरियल हे
पॅक करते. पॅकिंग करण्याचं काम कुणाचं आहे तर गोल्गी ॲपॅरेटसचं आहे. गोल्गी ॲपॅरेटसला 2 फेसेस आहेत, जे की न्यूक्लियसकडे जे फेस असतं त्याला काय म्हणतात कॉन्केव्ह फेस म्हणतात आणि न्यूक्लियसच्या या साईडला जे फेस असतं त्याला काय म्हणतात कॉन्व्हेक्स ट्रान्स आणि हे कॉन्व्हेक्स ट्रान्स हे मॅच्युरिंग फेस आहे. मॅच्युरिंग म्हणजे ज्याची वेल डेव्हलपमेंट झालेली आहे. ठीक आहे, तर हे एवढं लक्षात आलं. तर गोल्गी ॲपॅरेटस कशाचं काम करतं, पॅकिंगचं काम करतं. आणि पॅकिंग कशाच्या फॉर्ममध्ये करतं, वेसिकलच्या फॉर्ममध्ये करतं. आणि हे प्रत्येक अवयवांना आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करतं सेलच्या बाहेर. गोल्गी ॲपॅरेटस रिमेन्स इन क्लोज असोसिएशन विथ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. गोल्गी ॲपॅरेटस हे न्यूक्लियसच्या जवळ तर राहतच, त्याचसोबत हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या एकदम क्लोज राहतं. ते का, तर आपल्याला माहिती आहे जेव्हा हे मटेरियल पॅक करायचं असतं, तर जेव्हा मटेरियल पॅक करायचं असतं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती जे प्रोटीन सिंथेसिस होतं, जे कार्बोहायड्रेट सिंथेसिस होतं, लिपिड सिंथेसिस होतं, तेच पॅक करून घेऊन जायचं असतं. म्हणून हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या अगदी जवळ असतं. अ नंबर ऑफ प्रोटीन सिंथेसिस बाय रायबोसोम ऑन द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर मॉडिफाईड इन द सिस्टनी ऑफ द गोल्गी ॲपॅरेटस बिफोर दे आर रिलीज्ड इन अ ट्रान्सफेस. म्हणजे काय असतं, गोल्गी ॲपॅरेटस हे साईट आहे फॉर्मेशनचं, ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड. हे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम शिकलो होतो तेव्हा तिथे हे सांगितलं होतं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, स्मूथ ER आहे आणि जे रफ ER आहे यांचं काम काय होतं, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे लिपिड सिंथेसिस करत होतं आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे प्रोटीन सिंथेसिस करत होतं. आणि याचमुळे आपल्याला इथे कळतं की गोल्गी ॲपॅरेटसचं काम काय आहे की पॅकिंग करण्याचं. म्हणून गोल्गी ॲपॅरेटस हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जवळ असतं. का, कारण इथेच तर आहे मटेरियल, कोणतं, त्याला घेऊन जायचं मटेरियल जे की लिपिड आहे, प्रोटीन आहे, ते सिंथेसिस कोण करतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणून गोल्गी ॲपॅरेटस हे अगदी जवळ चिटकून असतं कुणाच्या, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या. आणि त्याचं जे फेस आहे या साईडचं त्याला कॉन्केव्ह फेस म्हणतो. कॉन्केव्ह फेसमधून जे हे मटेरियल इकडं जातं त्याच्या ट्रान्स फेजमध्ये जे मॅच्युरिंग फेस आहे तिकडे जातं. आणि इथे जेव्हा हे प्रोटीन जेव्हा ट्रान्स फेसवरती जातं तेव्हा ते ग्लायकोप्रोटीन म्हणलं जातं. आणि हे लिपिड जेव्हा ट्रान्स फेसवरती जातं गोल्गी ॲपॅरेटसचा तेव्हा त्याला ग्लायकोलिपिड्स असं म्हटलं जातं. एवढं तुम्हाला कळालं का? अजूनही तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अनेक व्हिडिओज असेच तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. थँक्यू सो मच.